नमस्कार, विद्याच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आज आपण घरगुती पद्धतीने गुलाबजामुन कसे बनवायचे हे आपण बघणार आहोत। तर त्यासाठी हा 1 किलो खवा घेतलेला आहे आणि त्यासाठी लागणारे साहित्य ही 1.5 किलो साखर घेतलेली आहे, 1 चमचा विलायची घेतलेली आहे, अर्धा चमचा खायचा सोडा घेतलेला आहे आणि पावशेर मैदा घेतलेला आहे। तर सर्वात आधी खव्यामध्ये आपण लागेल तसा आपण त्यात मैदा मिक्स करणार आहोत। अशा प्रकारे रगडून घ्या, कारण मैदा खव्यामध्ये टोटली मिक्स झाला पाहिजे। हे बघा, अशा प्रकारे आणखीन थोडा घेतलेला आहे। यात पाण्याचा थोडाही उपयोग केलेला नाहीये, आणखीन थोडा लागतोय। आणखीन थोडा घेतलेला आहे। चांगल्या प्रकारे मळून घ्यायचंय। आता हे पीठ मळून झालेलं आहे। आता हे 10 मिनिटं झाकून ठेवायचे। पीठ मुरूस्तर आपण पाक तयार करून घेऊयात। त्यासाठी 2 ग्लास पाणी घेतलेलं आहे। आणि ही 1.5 किलो साखर आपण त्यात टाकत आहोत। आता त्याला चांगल्या प्रकारे साखर विरघळेपर्यंत आपण गॅस हाय फ्लेमवर ठेवलेला आहे। साखर विरघळेपर्यंत आपण सारखं हलवत राहायचे आहे। पाकाला उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम कमी करून घ्यायची। आपला पाक रेडी आहे। पक्का पाक बनवायचा नाहीये जास्त। हे बघा, असं झालं पाहिजे। आता खव्याला पण मुरून 10 मिनिटं झालेले आहेत। 10 मिनिटं ठेवला होता खवा मुरण्यासाठी। गुलाबजामुन करत आहोत गोल गोल आकाराचे। हे बघा, अशा प्रकारे मीडियम साईजचे करून घ्यायचे। तुम्हाला जसे आवडतील तशा आकाराचे तुम्ही करू शकता। आता आपण जो हा पाक केलेला होता त्यात वर 1 चमचा विलायची टाकलेली आहे, आपले जे गुलाबजामुन आहेत ते चांगले लागण्यासाठी। अशा प्रकारे तुम्ही बघू शकतात की 1 किलो खव्यामध्ये 70 गुलाबजामुन झालेले आहेत। आता आपण ह्यांना तळून घेऊया। गॅसवर कढई ठेवलेली आहे। आता मीडियम फ्लेमवर हे गुलाबजामुन तळून घ्यायचे आहेत। हे बघा, अशा प्रकारे तळून घ्यायचे आहेत। आपण जे तळून घेतलेले आहेत गुलाबजामुन ते लगेच पाकामध्ये टाकायचे आहेत। जास्त थंड पण पाक ठेवायचा नाहीये। हे बघा, अशा प्रकारे आता आणखीन तळून घेऊ। बघा कसा फुगलाय गुलाबजामुन, कलर ह्याचा बदलत आहे। हे बघा, अशा ब्राऊन कलरचे होऊस्तर तळून घ्यायचे गुलाबजामुन। आता ह्याला वापस पाकामध्ये टाकून घ्यायचंय। अशाच प्रकारे आपण सर्व गुलाबजामुन आता तळून घेऊ। हे बघा, अशा प्रकारे गुलाबजामुन झालेले आहेत। हे बघा, अशा प्रकारे गुलाबजामुन झालेले आहेत। किती फुगलेले आहेत आणि याचा सॉफ्टनेस पण खूप मस्त झालेला आहे। हे बघा गाईज, किती मस्त झालेले आहेत गुलाबजामुन। हे बघा, किती मस्त मस्त आहेत, बघू शकता।
बघताच खाऊ वाटायले. तर तुम्हाला गुलाबजामुनची रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.